रजनीज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। चला तर आपण आज पाहणार आहोत फोडणीचा भात। तर हे पहा, रात्रीचा भात आहे, आपल्याला वेस्ट घालवायचा नाही आहे, म्हणून मी हाच भात आता फोडणी टाकणार आहे। तर चला तर आपण साहित्य पाहूया। हे आहे कोथिंबीर, ओली मिरची, 2 कांदे कट करून घेतलेले आहेत, थोडासा हिंग लागणार आहे, मोहरी, जिरे आणि फोडणीसाठी तेल लागणार आहे। चला तर आपण पुढे पाहूया। कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे आणि आता आपण हा गॅस चालू करून घेणार आहोत। खूप छान भात लागतो, हे लहान मुलं सुद्धा अगदी आवडीनं खातात। कढई आपली थोडीशी गरम होऊ द्यायची आहे। हा जो भात आहे तो मी अगोदरच असा सुट्टा करून घेतलेला आहे। कढई आपली गरम झालेली आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतरच त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे। हे पहा, छान असं आपलं तेल गरम झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची आहे आणि मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे, तरच फोडणी छान बसते। हे पहा, मोहरी आपली चांगली तडतडत आहे, तर त्याच्यामध्येच आपल्याला थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आहेत आणि कढीपत्ताही फोडणीला टाकला तरी चालतो, पण माझ्याकडे आता नाही आहे म्हणून मी आता टाकणार नाही आहे। तर आपलं छान असं जिरे मोहरी तडतडलेली आहे, तर त्याच्यामध्येच आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे। तेलामध्ये मी कांदा असा टाकून घेतलेला आहे आणि छान असं आपल्याला परतायचं आहे। अगदी ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे। खूप टेस्टी होतो भात हा। या कांद्यामध्येच आपल्याला आता ओली मिरचीही घालून घ्यायची आहे। छान असा आपला ओली मिरची आणि कांदा परतून झालेला आहे, तर त्याच्यामध्येच आपल्याला थोडीशी कोथिंबीरही घालायची आहे। खूप छान फ्लेवर येतो। हे पहा, मस्त अशी आपली झालेली आहे कांदा परतून, तर त्याच्यामध्येच आपण आता हा सुट्टा करून घेतलेला भात आपण त्याच्यामध्येच घालून घेणार आहोत। हे पहा, मी आता असा हे भात आपण याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे, तर हे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। तुम्ही याच्यामध्ये हळदही टाकू शकता आणि थोडासा हिंग असा टाकायचा आहे, हा फोडणीत टाकला तरी चालतो। हिंगानं आपल्या भाताला छान असा फ्लेवर येतो आणि खूप छान असा टेस्टी भात होतो। आणि वरून अशी मी आता ही कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। खूप छान होतो, तर हे तुम्ही नाश्त्यालाही बनवू शकता। कांद्यामुळे आपलं मीठ थोडंसं कमी झालेलं असतं भाताला, तर आपण थोडंसं हे मीठही घालून घेणार आहोत। हे पहा, छान असं आपला भात आता हे परतून झालेला आहे। खूप छान लागतो आणि कमी वेळात होणारी रेसिपी आहे आणि आपला शिळा भात हा वेस्टही जात नाही आहे। तर हा आपला भात आता हे तयार झालेला आहे, तर हे मी आता काढून घेणार आहे। आपला भात तयार झालेला आहे, तर याच्यावरून आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। हे पहा, खूप छान असा भात तयार झालेला आहे। करायला सोपा आणि खायला एकदम मस्त खमंग असा लागतो। तर रेसिपी आवडली तर लाईक सबस्क्राईब नक्की करा। चला तर भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत नमस्कार।